नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात तेंदुपाने गोळा करणाऱ्या 4 महिलांचा बळी घेणारी T2 वाघीण अखेर जेरबंद। 12वीच्या गुणपत्रिकांचे सोमवारपासून शाळा स्तरावर वाटप। सूर्याचा फायर मोड ऑन, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट कायम। सीबीआय पथक लातुरात ठाण मांडून आरसीसी क्लासमध्ये पुन्हा पडताळणी। कॉकरोच जनता पार्टीवर मोठी कारवाई, सर्व सोशल मीडिया हँडल्ससह वेबसाईटही बंद, संस्थापक अभिजित दिपके यांचा दावा। भारत आता शस्त्र निर्यातदार 25 देशांच्या यादीत, शिर्डीत उभारला भव्य तोफगोळा कारखाना। वाघोली परिसरातील स्पा सेंटरवर छापा, 5 महिलांची सुटका, एकाला अटक। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी 4 सदस्यांची चौकशी समिती स्थापन। या चौकशी समितीमध्ये 2 बालरोग तज्ज्ञ आणि एका भूलतज्ज्ञाचा समावेश असून या प्रकरणाची चौकशी करून 7 दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। प्रचंड उकाडानंतर पुणेकरांना दिलासा, मात्र थोड्या पावसाने रस्त्यावर पाणी तुंबले, महापालिकेला वरुणराजाचा इशारा। आयुर्वेदाच्या नावाखाली अफूचा काळा बाजार, तळोद्यात पोलिसांची धडक कारवाई, 8.5 किलो अफू जप्त। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।